मैत्रिणींनो, आज आपण बघूया भेंडी मसाला। तर साहित्य बघूया। भेंडी, शेंगदाणे, खोबऱ्याचा तुकडा, लसूण, घरगुती मसाला, हळद, किचन किंग मसाला। आता बघूया, शेंगदाणे भाजून घेऊया, थोडे खरपूस भाजूया चांगले। नंतर थोडासा खोबऱ्याचा किस टाकूया, लसणाच्या पाकळ्या, सगळं छान खरपूस असं भाजून घेऊया। गॅस बंद करून थोडंसं थंड व्हायला ठेवूया। नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेलं सगळं आणि मसाले आणि चवीपुरतं मीठ याचे सगळं असं बारीक करूया। हे सगळं बारीक करून घेऊया। नंतर भेंडीमध्ये मध्ये काप मारून मसाल्यात थोडंसं तेल टाकून मिक्स करूया। नंतर कापलेल्या भेंडीमध्ये मसाला सगळा भरून घेऊया। एकीकडे कढई तापायला ठेवूया। कढईत 2 ते 3 चमचे तेल टाकून घेऊया। तेल चांगलं गरम झालं की आपण त्याच्यात भरलेली भेंडी ठेवूया। आपण मसाल्यामध्ये ऑलरेडी सगळं वाटण केलेलं आहे, त्याच्यामुळे फोडणीला असं वेगळं काही द्यायची गरज नाही। भरलेली सगळी भेंडी टाकून घेऊया। थोडासा पाण्याचा शितळा मारून 5 मिनिटासाठी झाकण ठेवूया। 5 मिनिटं वाफ काढूया। तुम्ही बघू शकता 5 मिनिटं वाफेवरती शिजली आहे भेंडी। अर्धवट भेंडी शिजली 5 मिनिटाच्या वाफेत। आणि नंतर आपण जो भेंडीमध्ये मसाला भरलेला तो सगळा राहिलेला, तर तो मसाला नंतर टाकून घेऊया। तो छान मिक्स करूया। चांगला मिक्स झाला की परत आपण स्लो गॅसवरती झाकण ठेवून शिजवून घेऊया। आपण बघू शकता स्लो गॅसवरती छान शिजली, मसाला पण व्यवस्थित लागला गेलाय। तर ही झाली आपली मसाला भेंडी फ्राय। तर आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब